हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? एज्युकेशन फॉर यू अँड लर्न फ्रॉम होम या उपक्रमामध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण स्टँडर्ड 10th मॅथमॅटिक्स पार्ट 2 मधील प्रॉब्लेम सेट 2 मधील प्रॉब्लेम नंबर 10th करणार आहोत. सुरुवातीला प्रॉब्लेम आपण समजून घेऊया. Pranali and Prasad started walking to the east and to the north respectively. म्हणजे प्रणाली आणि प्रसाद वॉकिंगसाठी स्टार्ट केले होते. कुठून? प्रणालीने ईस्टपासनं आणि प्रणालीने ईस्टकडे आणि प्रसादने नॉर्थकडे. फ्रॉम द सेम पॉईंट म्हणजे एकाच पॉईंटपासून प्रणाली ईस्टकडे गेली आणि प्रसाद नॉर्थकडे गेला. अँड ॲट द सेम स्पीडसुद्धा कशी होती? सेम होती. आफ्टर 2 hours डिस्टन्स बिटवीन देम वॉज 15 square root 2. आणि 2 hours नंतर जे डिस्टन्स बिटवीन देम आहे म्हणजे दोघातलं जे डिस्टन्स आहे ते किती आहे? 15 square root 2 आहे. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? फाइंड देअर स्पीड पर आवर. म्हणजे आपल्याला पर आवरची जी स्पीड आहे ती स्पीड काय करायची? आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. आपण गृहीत धरूया एक पॉईंट आहे ए, जिथून प्रणाली आणि प्रसाद काय केले? वॉकिंगला स्टार्ट केले. आता ईस्ट आणि नॉर्थ आपल्या लक्षात घ्यायचे. आपण जॉग्राफीचा नकाशा पाहतो, त्याच्यामध्ये आपल्याला असं दाखवलं जातं साईन, हे काय आहे? नॉर्थ आहे. आणि बाकीचे जे असतात डायरेक्शन्स, आता नॉर्थच्या खाली काय असेल? साऊथ असेल अपोजिट साईडला, आणि नॉर्थच्या राईट साईडला ईस्ट, आणि ईस्टच्या अपोजिट वेस्ट. हे काय आहे? आपलं डायरेक्शन आहे. आता ये ह्या पॉईंटला जर आपण गृहीत धरलं म्हणजे इथून जर प्रणाली आणि प्रसाद जर निघाले तर प्रणाली जी आहे कुठं जाती आहे? ईस्टकडे जाती आहे. म्हणजे इथं उभा टाकली प्रणाली तर ती कुठं जाईल? ईस्टकडे जाईल. म्हणजे ती या दिशेला जाईल. प्रणाली कुठं जाईल? ईस्टकडे प्रणाली. आणि मग प्रसाद कोणत्या दिशेला जाणार आहे? नॉर्थकडे. म्हणजे तो कुठं जाईल? असा वरती जाईल नॉर्थकडे. म्हणजे हा काय आहे? ही काय आहे? डायरेक्शन ईस्ट, आणि हे काय आहे? नॉर्थ. मग आता दोघं जे आहेत सेम पॉईंट आणि सेम स्पीड आहे. समजा आपण प्रणालीची स्पीड जी आहे पर आवर एक्स पकडली तर प्रसादची सुद्धा स्पीड जी आहे ती पर आवर काय येईल? एक्सच येईल. हे आपण आता काढलेली आहे फिगर. आफ्टर 2 hours 2 तासानंतर डिस्टन्स बिटवीन देम वॉज 15 square root 2. आता इथून प्रणाली ए पासनं निघाली, 2 hours समजा इथं पोहोचली. प्रसाद ए पासनं निघाला, सेम स्पीड म्हणजे डिस्टन्ससुद्धा काय असेल? सेम असेल. आणि तो समजा इथे बी ठिकाणी प्रणाली पोहोचली आणि सी ठिकाणी प्रसाद पोहोचला. तर आता आपल्याला हे जे डिस्टन्स बिटवीन देम आफ्टर 2 hours म्हणजे काय येईल? बी सी येईल. कारण दोघांमधलं 2 तासानंतरचे जे डिस्टन्स आहे ते काय येईल? बी सी येईल. आणि ते आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे 15 square root 2. तर आपल्याला काय करायचं? आफ्टर 2 hours म्हणले आपण एक्स जी स्पीड आहे ती आपण काय केली होती? पर आवर घेतली होती. आफ्टर 2 hours स्पीड काय होईल? 2x होईल. लक्षात. म्हणजे ए सी बरोबर काय आला? 2x, ए बी बरोबर 2x, आणि बी सी बरोबर काय? 15 square root 2. आता आपल्याला इथं जे अँगल असणार आहे ते किती असणार आहे? 90 degree. त्याच्यामुळं ए अँगल हा किती असेल? 90 degree. आणि म्हणून आपल्याला इथं बाय पायथागोरस प्रमेय, बाय पायथागोरस थेरम वी कॅन राईट बी सी स्क्वेअर इक्वल टू ए सी स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर. आपल्याला काय करता येते? पायथागोरसचा थेरम आपल्याला इथे अप्लाय करता येतो. चला तर मग आपण व्यवस्थित प्रॉब्लेम आधी दिलेल्या गोष्टी लिहून घेऊया आणि प्रॉब्लेम सॉल्व करूया. पॉईंट ए represents the point from where Pranali and Prasad
स्टार्ट वॉकिंग. म्हणजे पॉईंट ए असा आहे जिथून प्रणाली आणि प्रसाद काय केले होते, वॉकिंगला सुरुवात केले होते. सेगमेंट ए बी रिप्रेझेंट्स द पाथ ऑफ प्रणाली and segment AC represents path of Prasad. After 2 hours, Pranali reaches at point B and Prasad reaches at point C. म्हणजे 2 तासानंतर प्रणाली A पासून निघाली, B पर्यंत पोहोचली आणि 2 तासानंतर प्रसाद A पासून निघाला, C पर्यंत पोहोचला. तर BC is the distance between Prasad and Pranali after 2 hours and therefore BC is 15 square root of 2. हे आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे. आता आपल्याला बी सीचं डिस्टन्स माहिती आहे 15 स्क्वेअर रूट 2. आता ए सी आणि ए बीचं डिस्टन्स 2x कसं येतं ते पाहूया. कारण आपण जे स्पीड पर आवर पकडलेली आहे ती x आहे आणि स्पीड पर आवर x असेल तर आफ्टर 2 आवर्स स्पीड काय होईल, 2x होईल. प्रणाली अँड प्रसाद आर वॉकिंग ॲट द सेम स्पीड. आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे प्रणाली आणि प्रसादची जी स्पीड आहे ती सेम आहे. लेट द स्पीड बी x किलोमीटर पर आवर आणि दोघांची स्पीड आपण काय पकडली, x पकडलेली आहे. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे फिजिक्समध्ये, आपण सायन्समध्ये आपण फर्स्ट सायन्समध्ये आपण शिकलेला आहे. स्पीड इज नथिंग बट डिस्टन्स डिवायडेड बाय टाईम. स्पीड इज डिस्टन्स पर टाईम किंवा डिस्टन्स पर आवर. आपण काय करूया मग, डिस्टन्स काढायचं आपल्याला, मग स्पीड इंटू टाईम लिहूया कारण टाईम इकडे जाऊन मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल. तर डिस्टन्स ए बी काढायचं आहे. तर एक्स हे काय आहे, स्पीड आहे, आपण पकडलेली स्पीड आहे आणि टाईम आहे 2 आवर्स. म्हणजे डिस्टन्स ए बी इक्वल टू 2x किलोमीटर. डिस्टन्स ए सी काढायचं आपल्याला. स्पीड आहे एक्स कारण दोघांची स्पीड सेम आहे आणि टाईमसुद्धा सेम आहे. म्हणजे डिस्टन्स ए सी इक्वल टू 2x किलोमीटर. आता हा जो ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल काय आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. म्हणून मला इथं लिहिता येईल इन द राईट अँगल ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगलमध्ये आपल्याला काय लिहिता येईल, बी सी स्क्वेअर इक्वल टू, म्हणजे बी सी स्क्वेअर काय हायपोटेनस आहे बी सी, बी सी स्क्वेअर इक्वल टू ए सी स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर. हे या फॉर्म्युल्यामध्ये आपण काय करूया, ह्या किमती ठेवून टाकूया, व्हॅल्यूज पुट डाऊन करूया, म्हणजे आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळून जाईल. एक्स म्हणजेच काय आहे, स्पीड पर आवर. मी काय केलं, साईड चेंज करून घेतली कारण मला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. ए सी म्हणजे 2x स्क्वेअर होल स्क्वेअर येईल, ए बी म्हणजे 2x त्याचा होल स्क्वेअर इक्वल टू 15 स्क्वेअर रूट 2 त्याचा होल स्क्वेअर. आता 2x स्क्वेअरचा होल स्क्वेअर 4x स्क्वेअर प्लस इथंसुद्धा काय येईल 4x स्क्वेअर इक्वल टू 15चा जो स्क्वेअर आहे 225 इंटू स्क्वेअर रूट 2चा स्क्वेअर येईल 2. कारण स्क्वेअर रूट 2चा स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर रूट 2 इंटू स्क्वेअर रूट 2, ज्याला आपल्याला काय लिहिता येईल, 2 लिहिता येईल. 4x स्क्वेअर प्लस 4x स्क्वेअर 8x स्क्वेअर इक्वल टू, याचं काय करायचं आपल्याला मल्टिप्लिकेशन, 5 2 जा 10, 5 2 जा 2 2 जा 4 प्लस 1 5, 2 2 जा 4. एक्स स्क्वेअर इक्वल टू 450 डिवायडेड बाय 8. आपण काय करूया, डिवायडेशन असं करूया की आपल्याला इथं काय मिळाले पाहिजे, स्क्वेअर नंबर मिळाले पाहिजे कारण इथं स्क्वेअर आहे म्हणजे आपल्याला स्क्वेअर रूट काढायचं आहे. 2नी जर आपण डिवाइड केलं, 2 4 जा 8, 2 2 जा 4, 2 2 जा 4, 1 उरला 1 उरला, 2 5 जा 10 म्हणजे 225 डिवायडेड बाय 4. आता टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, दोन्ही साईडचं आपण स्क्वेअर रूट घेतलं तर आपल्याला मिळेल x इक्वल टू 15 डिवायडेड बाय 2. कारण 25चं स्क्वेअर रूट 15 येईल, 4चं स्क्वेअर रूट 2 येईल. 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 7 जा 14, 1 उरला म्हणजे आपण इथं पॉईंट दिला 10 होईल, 2 5 जा 10, 7.5 किलोमीटर पर, सॉरी आपण काय काढले, डिस्टन्स काढले, स्पीड आहे
पर आवर स्पीड काढलेली आहे, त्याच्यामुळं किलोमीटर पर आवर येईल. म्हणून आपण खाली लिहू शकतो देअरफॉर द रिक्वायर्ड स्पीड इज 7.5 किलोमीटर पर आवर. हे आपलं काय असेल आन्सर असेल. प्रॉब्लेम समजला असेल. खूप इझी आहे, फक्त आपल्याला फिगर आधी समजून घ्यायची आहे. फिगर समजली की पायथागोरसचा थेरम आपल्याला अप्लाय करायचा आहे. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि तुमचे जे काही कॉमेंट्स आहेत, प्रॉब्लेम असतील, काही प्रॉब्लेमबाबत प्रॉब्लेम असेल किंवा इतर कुठल्याही आवाजाबाबत किंवा प्रॉब्लेम समजत नसेल तर कॉमेंट बॉक्समध्ये तसं कॉमेंट करा, म्हणजे मला त्यावरती तुमचं सोल्युशन शोधता येईल. आणि अशाच नवनवीन प्रॉब्लेमसाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. त्यामुळं मी तुम्हाला सांगेन की चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता मग नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूया. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे 11th प्रॉब्लेम. इन ट्रायंगल ABC अँगल BAC इक्वल टू 90 डिग्री. ABC ट्रायंगलमध्ये अँगल A जो आहे तो 90 डिग्री आहे. सेगमेंट BL अँड सेगमेंट CM आर मेडियन्स ऑफ ट्रायंगल ABC. ट्रायंगल ABCचे त्या काय आहेत, मेडियन्स आहेत. तर प्रूव्ह करायचं आपल्याला 4 ब्रॅकेटमध्ये BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर इक्वल टू 5 BC स्क्वेअर. आपल्याला काय करायचं आहे, जे प्रूव्ह करायचं त्यावर आपलं लक्ष असलं पाहिजे. आपल्याला पाहिजे लेफ्ट हँड साईडला BL स्क्वेअर आणि CM स्क्वेअर. BL स्क्वेअर आणि CM स्क्वेअर पाहिजे लेफ्ट हँड साईडला. काय प्रूव्ह करायचं आहे ते थोडंसं लक्षात घ्यायचं आपल्याला आणि त्याची काय करायची, आपल्याला सम करायची आहे. म्हणजे सम केली तर आपलं काय आलं पाहिजे, 5 BC स्क्वेअर आलं पाहिजे. आपण काय करूया, आधी BL स्क्वेअर कसं मिळतं ते पाहूया. आता BAL हा जो ट्रायंगल जर पाहिला आपण, BAL ट्रायंगल BAL मध्ये BL हा काय आहे, हायपोटेनस आहे. म्हणजे आपल्याला लिहिता येते BL स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस AL स्क्वेअर. त्यानंतर CM बघा, CM हा सुद्धा हायपोटेनस आहे. जर आपण MAC हा ट्रायंगल जर कन्सिडर केला तर तो 90 डिग्री, ए अँगल 90 डिग्री आहे. म्हणजे इथे आपल्याला पायथागोरसचा थेरम आपल्याला अप्लाय करता येईल. CM ही काय आहे, हायपोटेनस आहे. म्हणजे CM स्क्वेअर इक्वल टू काय येईल मग, MA किंवा AM स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर हे येईल आपलं. आणि याची जर आपण प्लस केली, BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर, BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर इक्वल टू काय आलं आपलं, AB स्क्वेअर प्लस AL स्क्वेअर प्लस AM स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर हे आलं. आता आपल्याला माहिती आहे की BL आणि CM काय आहेत, मेडियन्स आहेत. मेडियनचा अर्थ असा होतो की CM ही मेडियन आहे, म्हणजे ABचे ती काय करते, 2 समान भाग करते, BM आणि AM. आणि BL ही मेडियन आहे, म्हणजे ACचे ती 2 समान भाग करते, CL आणि AL. तर आपल्याला काय करता येईल, ABच्या ऐवजी आपल्याला हाफ काय ठेवता येईल, ABच्या ऐवजी नाही, AMच्या ऐवजी आपल्याला हाफ AB ठेवता येईल. हाफ AB, AMच्या ऐवजी मला काय ठेवता येईल, AM इक्वल टू हाफ AB. तसंच मला अजून काय ठेवता येईल, AL जे आहे, CL किंवा AL जे आहे, AL इक्वल टू काय ठेवता येईल, हाफ AC. AL इक्वल टू हाफ AC ठेवता येईल. या जर किमती मी ठेवल्या तर मला ABची आणि ACची जी व्हॅल्यू आहे ती मला वाढवता येईल. आणि AB आणि ACच्या व्हॅल्यू वाढवल्या आपण, म्हणजे त्याची जी संख्या वाढली तर आपल्याला AB प्लस AC, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल, BC स्क्वेअर. कारण हा मोठा जो राईट अँगल ट्रायंगल आहे BAC, याच्यामध्ये BC हा हायपोटेनस आहे. BC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर, म्हणजे आपल्याला BC स्क्वेअर इथं मिळण्याची शक्यता आहे. तर आता आपण काय करूया, आधी हे जे राईट अँगल आहेत, पहिला राईट अँगल हा BAL, दुसरा राईट अँगल MAC आणि तिसरा राईट अँगल BAC, या 3 राईट अँगलचा
वापर आपण पायथागोरस थेरम अप्लाय करून आपलं जे पाहिजे ते आपल्याला प्रूव्ह करून घेता येईल. चला तर मग आपण सिस्टमॅटिक लिहूया आणि प्रूव्ह करूया. इन ट्रायंगल BAL अँगल BAL इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर हे गिवन आहे आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे. बाय पायथागोरस थेरम मी फास्ट लिहिणार आहे, थोडंसं अक्षर जरासं खराब येण्याची शक्यता आहे, तरी तुम्ही समजून घ्या कारण मी वर्डिंगमध्ये सुद्धा बोलत आहे त्याच्यामुळे समजेल. बाय पायथागोरस थेरम वी कॅन राईट BL स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस AL स्क्वेअर. ह्याला आपण 1 नाव देऊया, इक्वेशन नंबर 1. आता इन ट्रायंगल MAC पाहूया. इन ट्रायंगल MAC अँगल MAC इक्वल टू 90 डिग्री. हे सुद्धा काय आहे आपल्याला गिवन आहे. ए अँगल आपल्याला 90 डिग्री दिला आहे, म्हणजे आपण फक्त हे जे नावं लिहितो आहे ते फक्त अँगल तोच आहे, फक्त नावं लिहिण्याची नावं डिफरंट आहेत. बाय पायथागोरस थेरम वी कॅन राईट हायपोटेनस काय आहे आता MC स्क्वेअर इक्वल टू AM स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. AM स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. ह्याला इक्वेशन आपण 2 नाव देऊया. आता आपण काय करूया, ॲड करूया 1 and 2. ॲडिंग 1 and 2 आपल्याला मिळेल BL स्क्वेअर प्लस MC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस AL स्क्वेअर प्लस AM स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. हे आपलं ॲडिशन आलं. ह्याला आपण काय करूया 3 नाव देऊया, इक्वेशन नंबर 3. आता आपल्याला AM बरोबर, आता हे CM जी मेडियन आहे त्या CM मेडियनमुळं ABचे 2 भाग झालेले आहेत, AM आणि MB. त्याच्यामुळं मला लिहिता येईल AM इक्वल टू हाफ AB. कशावरून लिहिलं, M इज मिड पॉईंट ऑफ AB. याला आपण 4 नाव देऊया, इक्वेशन नंबर 4. AL इक्वल टू लिहिलं मी, हे AL आहे. AL इक्वल टू हाफ AC. AL इक्वल टू हाफ AC. L इज द मिड पॉईंट ऑफ AC. ह्याच्यावरून आपण ते लिहू शकलो. आता आपण काय करूया, सबस्टिट्यूटिंग 4 and 5 इन इक्वेशन 3. 3 मध्ये आपण ठेवून देऊया BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर इक्वल टू BA स्क्वेअर प्लस किंवा AB स्क्वेअर आहे तर AB स्क्वेअर प्लस हाफ AC स्क्वेअर प्लस हाफ BA किंवा AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस, आता हाफचं स्क्वेअर रूट हाफचं स्क्वेअर करायचं आपल्याला 1/4 AC स्क्वेअर प्लस हाफचं स्क्वेअर 1/4 AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. आता हे 4 जे आहे ते 4 आपल्याला डिनॉमिनेटरमध्ये नको आहेत. आपण काय करूया 4नी काय करूया बोथ साईडला आपण मल्टिप्लाय करूया. मल्टिप्लाइंग 4 on multiplying by 4 on both sides. On both sides 4 BL square plus CM square equal to 4 AB square plus, आता इथं 4 येतील म्हणजे 4 येतील 4/4 AC square plus 4/4 AB square plus 4 AC square. 4 BL square plus CM square
इक्वल टू, आता हे 4 4 कॅन्सल होतील, हे 4 कॅन्सल होतील, म्हणजे इथे 1 आला, इथं 1 आला. 4ab स्क्वेअर प्लस ac स्क्वेअर प्लस ab स्क्वेअर प्लस 4ac स्क्वेअर. 4bl स्क्वेअर प्लस cm स्क्वेअर इक्वल टू 4ab स्क्वेअर प्लस 1ab स्क्वेअर 5ab स्क्वेअर प्लस ac स्क्वेअर प्लस 4ac स्क्वेअर 5ac स्क्वेअर. आता इथं आपल्याला काय करता येईल, 5 कॉमन काढता येतील. 4bl स्क्वेअर प्लस cm स्क्वेअर इक्वल टू 5ab स्क्वेअर प्लस ac स्क्वेअर. हे आलं आपलं इक्वेशन 6. इन ट्रायंगल BAC अँगल BAC इक्वल टू 90 डिग्री, त्याच्यामुळे मला लिहिता येईल बाय पायथागोरस थेरम BC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. हे आलं 7. आता AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर हे 6 मध्ये आहे आपल्याला भेटलेलं, याच्याऐवजी मला काय लिहिता येईल, BC स्क्वेअर. पुट इक्वेशन 7 इन इक्वेशन 6. ह्या 7ला आपण 6 मध्ये ठेवूया, म्हणजे आपल्याला भेटेल, वी गेट 4bl स्क्वेअर प्लस cm स्क्वेअर इक्वल टू 5ab स्क्वेअर प्लस ac स्क्वेअर इक्वल टू, मला bc स्क्वेअर ठेवता येतं, 5bc स्क्वेअर. जे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं ते इथं काय झालेलं आहे, प्रूव्ह झालेलं आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम. आता 12 प्रॉब्लेम जो आहे तो तुमच्या सिलेबसमधून रिड्यूस केलेला आहे, त्यामुळे तो आपण घेणार नाही आहोत. 13 प्रॉब्लेम आहे. इन ट्रायंगल ABC सेगमेंट AD डिवायडेड बाय segment AD is perpendicular to segment BC, DB equal to 3CD. Prove that 2AB square equal to 2AC square plus BC square. आता आपल्याला ट्रायंगल ABC पाहूया आपण. ABC मध्ये सेगमेंट AD जो आहे तो परपेंडिकुलर आहे सेगमेंट BC ला, आणि DB जो आहे DB इक्वल टू 3CD आहे. DB ची जी व्हॅल्यू आहे ती CDच्या ट्रिपल आहे. आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, AB स्क्वेअर 2AB स्क्वेअर इक्वल टू 2AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. चला आता मग प्रूव्ह करूया आपण. आपल्याला दिलेलं काय आहे, गिवन आहे DB इक्वल टू 3CD, हे आपल्याला दिलेलं आहे. आता इन ट्रायंगल ADB पाहूया आपण. इन ट्रायंगल ADB अँगल ADB इक्वल टू 90 डिग्री, त्याच्यामुळे आपल्याला काय लागू करता येईल, बाय पायथागोरस प्रमेय थेरम. बाय पायथागोरस थेरम वी कॅन राईट AB स्क्वेअर इक्वल टू AD स्क्वेअर प्लस DB स्क्वेअर. पण DB बरोबर काय दिलेलं आहे आपल्याला, 3CD दिलेला आहे. AB स्क्वेअर इक्वल टू AD स्क्वेअर प्लस 3CD स्क्वेअर. याला आपण 1 नाव दिलं तर का आपण आपल्याला लिहिता येईल फ्रॉम 1. मग AB स्क्वेअर मिळेल आपल्याला AD स्क्वेअर प्लस 9 3चा स्क्वेअर 9CD स्क्वेअर. आता आपण काय करूया, मल्टिप्लाय विथ, कारण आपल्याला इथं 2 पाहिजे म्हणून आपण 2 नी मल्टिप्लाय करूया. मल्टिप्लाय बाय 2 ऑन बोथ साइड, दोन्ही साईडवरती आपण 2 नी काय करूया, मल्टिप्लाय करूया. मला भेटलं 2AB स्क्वेअर इक्वल टू 2AD स्क्वेअर प्लस 18CD स्क्वेअर, हे आपल्याला भेटलेलं आहे. आता आपण काय करूया, इन ट्रायंगल
ADC पाहूया आपण. इन ट्रायंगल ADC, angle ADC equal to 90 degree. Therefore by Pythagoras theorem AC square equal to AD square plus CD square. AC square equal to AD square plus DC square किंवा CD square. ह्याला जर आपण 2 नी मल्टिप्लाय केलं 2 AC square equal to 2 AD square plus 2 DC square. पण आता इथं CD जो आहे CD प्लस DB इक्वल टू आपल्याला काय लिहिता येईल, BC लिहिता येईल. BC इक्वल टू BD प्लस CD. कशावरून लिहिलं आपण हे, BDC आर कोलिनियर पॉइंट्स. आता BD म्हणजे काय, DB किंवा BD म्हणजे 3CD. BC इक्वल टू BDच्या ऐवजी मला काय लिहिता येईल 3CD प्लस CD म्हणजेच BC इक्वल टू 4CD. आता काय करणार आहे मी, 4CD बोथ साईडचा स्क्वेअर जर केला तर मला BC स्क्वेअर मिळेल. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स वी गेट BC स्क्वेअर इक्वल टू 16 CD स्क्वेअर. म्हणजे 4चा स्क्वेअर 16, CDचा स्क्वेअर CD स्क्वेअर. हे झाला 4, इक्वेशन 4. आणि हे जे आहे ते आपल्याला मिळालेलं जे आहे इथं इक्वेशन 3. आता इक्वेशन 3 अँड 4 जर ॲड केलं तर मला काय मिळेल, 2AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. म्हणजे मला जे पाहिजे ते मला मिळेल. इक्वेशन 3 2AC स्क्वेअर आणि इक्वेशन 4 जो आहे तो काय आहे BC स्क्वेअर. म्हणजे 2AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर बरोबर मला मिळेल 2AD स्क्वेअर प्लस 2CD स्क्वेअर प्लस 16CD स्क्वेअर. हे आपल्याला मिळेल ते आपण लिहून घेऊया. ॲडिंग 3 अँड 4 वी गेट 2AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इक्वल टू 2AD स्क्वेअर प्लस 2CD स्क्वेअर प्लस 16CD स्क्वेअर. तर 2CD स्क्वेअर प्लस 16CD स्क्वेअर आपल्याला मिळेल 18CD स्क्वेअर. 2AC स्क्वेअर प्लस 2AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इक्वल टू 2AD स्क्वेअर प्लस 18CD स्क्वेअर. ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू कोणाबरोबर आहे 2AB स्क्वेअर. बघा इक्वेशन 2 काढून बघा, ह्याची व्हॅल्यू जी आहे 2AB स्क्वेअर आहे. म्हणून मला इथं 2AB स्क्वेअर लिहिता येईल. 2AB स्क्वेअर इक्वल टू 2AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. जे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं ते आपण इथं प्रूव्ह केलेलं आहे. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.